नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो, आज मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा आणि रोजच्या आयुष्यात येणारा प्रश्न सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे। प्रश्न असा आहे, कोर्टात केस चालू असताना जर कोणी आपली जमीन विकली तर काय होईल? कायदा काय सांगतो? ते ट्रान्सफर वैध असतं का? बहुतेक लोकांना वाटतं की कोर्टात केस चालू असताना जमीन विकली तर ती विक्री पूर्णपणे रद्द होते, पण तसं पूर्णपणे खरं नाही। प्रथम समजून घ्या, लीज पेंडन्स म्हणजे काय? भारतीय कायद्यात याला लीज पेंडन्स म्हणतात। साध्या भाषेत सांगायचं तर जेव्हा कोर्टात एखादी जमीन किंवा घर याबाबत खटला चालू असतो तेव्हा ती जमीन फ्रीज होते, म्हणजे तिच्यावर कुणीही मनमानी करू शकत नाही। कायद्याचं नाव आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 आणि त्यात कलम 52 आहे। या कलमात काय म्हटलंय, जर कोर्टात जमिनीचा किंवा मालमत्तेचा हक्क कुणाचा आहे याबाबत दावा चालू असेल तर त्या खटल्यातील कोणताही पक्ष, वादी किंवा प्रतिवादी, ती जमीन विकू शकत नाहीत, गहाण ठेवू शकत नाहीत आणि किंवा दुसऱ्याला देऊही शकत नाही। अशा प्रकारे की दुसऱ्या पक्षाचा हक्क बिघडेल, म्हणजे खटला चालू असताना जमीन विकली तरी ती विक्री पूर्ण रद्द होत नाही, पण ती विक्री कोर्टाच्या अंतिम निकालावर अवलंबून राहते। याला म्हणतात ट्रान्सफर सब्जेक्ट टू लिटिगेशन। ट्रान्सफर वैध आहे का? ट्रान्सफर लीगल दिसतो, पण तो पूर्ण सुरक्षित नसतो। काय होतं प्रत्यक्षात? विक्रेता म्हणजे सेलर आणि खरेदीदार म्हणजेच बायर यांच्यात सेल डीड विक्रीपत्र तयार होऊ शकतं, नोंदणी ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशनही होऊ शकतं, पैसे दिले जाऊ शकतात, ताबाही दिला जाऊ शकतो। पण जर कोर्टाने शेवटी दुसऱ्या व्यक्तीच्या बाजूने निकाल दिला तर खरेदीदाराला ती जमीन परत करावी लागणार। खरेदीदार म्हणू शकत नाही की मला काही माहीत नव्हतं। कायद्यानुसार खरेदीदाराला हे माहीत असल्यासारखंच मानलं जातं। आता एक सोपं उदाहरण बघा, समजा राम आणि श्याम यांच्यात जमिनीचा वाद आहे। रामने कोर्टात केस दाखल केली, केस चालू आहे। आता श्यामने ती जमीन रवीला विकली। कोर्टाने शेवटी रामच्या बाजूने निकाल दिला तर रवीला नवीन खरेदीदाराला ती जमीन रामला परत द्यावी लागेल। रवी फक्त विक्रेता श्यामकडून आपले पैसे परत मागू शकतो, पण जमीन मात्र रामकडे जाईल, म्हणजे खरेदीदार रवीला मोठा तोटा होऊ शकतो। आता तिसरं बघा, महाराष्ट्रात विशेष नियम काय आहेत? आम्ही महाराष्ट्रात राहतो, पुणे, मुंबई, नागपूर इत्यादी। येथे कायद्यात थोडा बदल आहे। महाराष्ट्रात लीज पेंडन्स नोटीस नोंदणी करणं गरजेचं आहे। जर विक्रेत्याने किंवा दावेदाराने कोर्टात केस दाखल केल्यावर ही नोटीस रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये नोंदवली असेल तर खरेदीदाराला मला माहीत नव्हतं असं म्हणता येत नाही। वा नोटीस नोंदवली नसेल तर काही वेळा खरेदीदार वाचू शकतो, पण बहुतेक वेळा कोर्ट खरेदीदारालाही बाधिल ठरवतं। त्यामुळे जमीन खरेदी करताना नेहमी तपासा, 7-12 उतार्यात लीज पेंडन्स लिहिलेला आहे का? कोर्टात काही केस चालू आहे का? ई कोर्ट वेबसाईटवर नाव शोधा। आता त्यानंतर विक्री केल्यावर काही परिणाम होतात का? विक्रेत्यावर जर कोर्टाने इंजंक्शन म्हणजे स्टे ऑर्डर दिलेलं असेल आणि तरीही विक्री केली तर विक्रेत्यावर कोर्टाचा अपमान, कॉन्टेम्प्ट ऑफ कोर्ट ची कारवाई होऊ शकते, जेलही होऊ शकते। खरेदीदार नंतर विक्रेत्यावर फसवणूक झाली म्हणून दावा करू शकतो। खरेदीदारावर नवीन खरेदीदाराला जमीन मिळते, पण ती कोर्टाच्या निकालाच्या अधीन असते। नंतर कोर्टात मालमत्ता जप्त करून ती विक्री रद्द करता येते। बँकेत लोन मिळणं कठीण होतं, पुढे ती जमीन विकायची झाली तर कुणाला विकता येत नाही। कोर्ट काय करू शकतं? जमीन जप्त करू शकतं, विक्री रद्द करण्याचा आदेश देऊ शकतं, नवीन खरेदीदाराला ही खटल्यात सामील करून घेऊ शकतं। आता भाग 5, काही अपवाद बघा। जर खटला फक्त पैसे मागण्यासाठी असेल, मनी सूट, तर लीज पेंडन्सी। जर कोर्टाची आधीच परवानगी घेतली असेल तर विक्री पूर्ण वैध आणि सुरक्षित होते। जर दोघांनी मिळून फसवणूक करण्यासाठी खटला केला असेल तर कायद्याचा फायदा मिळत नाही। तुम्ही काय करावं? जमीन खरेदी करताना कधीही घाई करू नका। विक्रेत्यांचं पूर्ण नाव, गाव, सर्वे नंबर घ्या आणि ई कोर्टवर तालुका कोर्टात 7-12 उतार्यात तपासा। टायटल सर्च, मालकीचा पूर्ण इतिहास वकिलाकडून करून घ्या। जर कोर्टात केस चालू असेल तर त्या जमिनीपासून दूर राहा। विक्री करायची असेल तर कोर्टाची लेखी परवानगी घ्या। मित्रांनो, जमीन ही एखाद्या कुटुंबाची सर्वात मोठी गुंतवणूक असते। जर कोर्टात केस चालू असेल तर त्या जमिनीपासून दूर राहा। विक्री करायची असेल तर कोर्टाची लेखी परवानगी घ्या। मित्रांनो, जमीन ही एखाद्या कुटुंबाची सर्वात मोठी गुंतवणूक असते। एका छोट्या चुकाने लाखो करोडो रुपयांचा तोटा होऊ शकतो। वर्षानुवर्षे खटले चालू राहू शकतात, त्यामुळे नेहमी सावधगिरी बाळगा।
कोर्टात केस चालू असताना जमीन विकली तर विक्री पूर्ण रद्द होत नाही, पण खरेदीदार कोर्टाच्या अंतिम निकालाच्या पूर्णपणे अधीन असतात, त्यामुळे जोखीम खूप जास्त आहे. मला माहीत नव्हतं हा बचाव बहुतेक वेळा चालत नाही. जर तुम्हाला तुमच्या विशिष्ट केसबाबत काही शंका असेल तर तुमच्या गावच्या किंवा शहरातील चांगल्या वकिलांशी बोलून घ्या, कारण प्रत्येक केस वेगळी असते. धन्यवाद. जर आणखी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कायद्याने सुरक्षित राहा, सावध राहा. तुमचे काही प्रश्न असतील तर मला व्हॉट्सअप नंबरवर मेसेज टाका. तुमचे काही प्रश्न किंवा तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुमचा मेसेज वगैरे बघून तुमचे डॉक्युमेंट वाचून तुम्हाला योग्य तो कायदेशीर सल्ला देण्यात येईल.